जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। श्रीगोंदा शहरापासून जवळच असलेल्या श्रीगोंदा काष्टी रस्त्यावर हलेवाडी परिसरात अज्ञात वाहनाने मोठ्या प्रमाणात कार्बाइड सदृश्य पावडर टाकल्याने परिसरात गंभीर प्रदूषण आणि रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की श्रीगोंदा काष्टी रस्त्यालगत होलेवाडी शाळेच्या अलीकडे मोकळ्या जागेत कार्बाइड सदृश्य पावडरचा ढीग आढळून आलाय। ही पावडर वाऱ्याच्या माध्यमातून धुळीच्या स्वरूपात मोठ्या परिसरात पसरत आहे। कार्बाइड ही रासायनिक पावडर असून ती अत्यंत धोकादायक मानली जाते। याबाबत झालेल्या शोधानुसार ही पावडर त्वचेला, डोळ्यांना तसेच श्वसन मार्गाला तीव्र इजा पोहोचवू शकते। अधिक प्रमाणात श्वसनात गेल्यास फुफ्फुसात पाणी जमा होण्यासारखी गंभीर वैद्यकीय स्थिती उद्भवू शकते। ही पावडर परिसरातील लोकांच्या अन्नात किंवा श्वासोच्छवासावाटे शरीरात गेल्यास मोठा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। दारू पिऊन लहान मुलाला उचलून घेण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे एका 71 वर्षीय वृद्धाला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात 2 आरोपींविरुद्ध खुनाचा कलम 103 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। राज्यात विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अशा संकटाच्या वेळी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे अत्यंत आवश्यक आहे, अशी स्पष्ट भूमिका माजी कृषी मंत्री व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मांडली आहे। साईबाबांना माहिती आहे की मी त्यांच्या सोबत काय बोललो ते सर्व काही चांगलं होत आहे। आई वडिलांसमवेत सपत्नीक साई दर्शन घेतलं, दुपारची आरती देखील करता आली। धन्यवाद म्हणलो मी साईबाबांना, त्यासाठी येथे आलो। खूप बरं वाटलं आणि आनंद झाला, अशा शब्दात भारतीय T20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने पत्रकारांशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। शिर्डी शहरातील गणेशवाडी येथील दत्तात्रय विश्वनाथ जोशी यांच्या 25 सप्टेंबर 2025 रोजी अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून 2,60,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेलं होतं। जोशी यांच्या तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना केलं होतं। ही चोरी पर्वत सिंग, दिलीप सिंग सिकलीकर याने केल्याचं पथकाच्या लक्षात आलं। धुळे पोलिसांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आलाय। नेवासा तालुक्यातील प्रत्येक शेती गटाला मजबूत रस्त्याच्या माध्यमातून जोडून संपूर्ण तालुक्यात रस्त्याचे जाळे निर्माण करणे हा आमचा संकल्प असल्याचं आमदार विठ्ठलराव लंगे यांनी सांगितलंय। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेत पहिल्या टप्प्यात 45 आणि दुसऱ्या टप्प्यात 30 असे एकूण 75 शेत रस्त्यांना मंजुरी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली आहे। शिर्डीतील गोविंदनगर मध्ये घरफोडी करून 2.5 लाखांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला धुळ्यात पकडलाय। पर्वत सिंग, दिलीप सिंग सिकलीकर असे पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचं नाव आहे। दत्तात्रय विश्वनाथ जोशी हे कामानिमित्त 24 सप्टेंबरला मुंबई येथे गेले होते। बंद घराचा दरवाजा तोडून घरातून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 2,60,000चा ऐवज लंपास करण्यात आला होता। शिर्डी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झालाय। 8 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेती पिकाचं मोठं नुकसान झालं होतं। या पार्श्वभूमीवर शासनाने 27,118 शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला।
ही मदत दिवाळीपूर्वी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश शासनाला देण्यात आल्यात, अशी माहिती पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. जिल्ह्याची खबर बातमीमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.